नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. माझ्या दिवसाची सुरुवात खूप जास्त गोड झालेली आहे. मी धनुषला स्कूलमधून सोडून आल्याच्या नंतरनं मग व्लॉग शूट करायला घेतला आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं की टी व्हीवरती सॉन्ग लावूयात. काय होतं ना, धनुष स्कूलला जातो, घरामध्ये कोणीच नसतं आणि मग एवढं बोर व्हायला होतं. बाहेरचा एकदम विचित्र आवाज येतो आणि घाबरल्यासारखं वाटतं. त्यापेक्षा हे मला जास्त बरं वाटतं की टी व्हीवरती मस्त सॉन्ग लावायचे, तेही अगदी मोठ्या आवाजामध्ये. आणि त्याचे काही ब्लूटूथ वगैरे आहे ते चालू करायचं आणि मस्त मोठ्या आवाजामध्ये सॉन्ग ऐकत ऐकत मस्त कामही एन्जॉय करायचं आणि आपली गाणीसुद्धा ऐकून होतात आणि कामं इतकी पटकन होऊन जातात ना की काय सांगायलाच नको. मी तर टायमिंग लावून कामं करत असते. गाणी लावून झाली की लगेचच मी कामांना सुरुवात केली. इथं म्हटलं पहिले पडदे वगैरे ओपन करूयात. जास्त करून आत्ता सगळं ओपन ठेवता येत नाही आहे, कारण जेव्हा देवाजवळ दिवा लावलेला असतो ना, तो विजायची शक्यता वाटते. म्हणून मग मी ना विंडो जरा ह्या साईडची ओपन करत नाही आणि ओपन केली की लगेचच दिवा जायला लागला तर बंद करते, जास्त वारं येत असेल तर. पहिलं ना खूप जास्त वारं यायचं, पण आता तेवढं जास्त वारं सुटत नाही ना बाहेर, त्याच्यामुळे घरातसुद्धा वारं येत नाही. ज्यावेळेस सगळं विंडो वगैरे ओपन करते ना, त्यावेळेस खूपच जास्त फ्रेश वाटत असतं आणि बाहेरचे जे काही कपडे होते ना काल सुकायला टाकलेली, ती सगळी काढून घेतली. असं म्हणतात की रात्रीच्या वेळी कपडे बाहेर ठेवायचे नाहीत, पण घरात तरी कुठं ठेवणार एवढ्या सगळ्या कपड्यांचा पसारा. आणि ना इथं कपडे टाकायला पण मला थोडंसं कसं तरी वाटतं, पण ठीक आहे, जेव्हा कोण येणार असेल ना त्यावेळेस नाही टाकत. पण बाकी टाईम मग इथे कपडे नेहमीच सुकत असतात. जर मशीन लावून जर कपडे सुकवली ना तर मग मी गॅलरीमध्ये टाकते, नाही तर मग इथंच. आणि जे कपडे पटकन सुकायला पाहिजेत ना ते मग इकडे टाकते कधीतरी. काल पडदे आणि बेडशीटसुद्धा वॉश केलं होतं आणि बेडशीट इतकं जास्त खराब झालं होतं ना, तर मी त्याला एक पूर्ण रात्रभर म्हणजे निरम्याच्या पाण्यामध्ये भिजत घातलं होतं आणि इतका पडदा चकाचक निघाला ना की काय सांगू तुम्हाला. हातानेच घासून घासून त्याला वॉश केला आहे. नेमकं बाथरूमच्या समोर हा लावलेला असल्यामुळं धनुष काय करतो ना, बाथरूममधून आला की लगेच त्याला हात पुसतो. आणि धनुषला अशी सवय आहे ना की हात जरी असला ना तरी बाथरूममध्ये जाऊन हा सारखा हात धुतो आणि मग ते पडद्याला पुसत राहतो, त्याच्यामुळे पडदा खूप जास्त खराब होतो. कपडे फक्त घरामध्ये टाकून घेतली, बाकी घड्या वगैरे काय करत बसले नाही. मग मी लगेचच किचनमध्ये आले. मला हे सगळं चपाती वगैरे बनवायची होती. म्हणजे मी आता काय करते माहिती आहे का, सकाळी ह्यांचा टिफिनला ह्यांच्यासाठी चपाती बनवते, परत धनुसाठी त्याच्या टिफिनसाठी बनवते आणि सगळ्यात शेवटला मग मी माझ्यासाठी बनवत असते. कणिक थोडी पातळ झाली की मग चपाती काय लाटता येत नाही, पण तसंच मग मी प्रयत्न करत असते, कारण काय होतं ना, थंड चपाती खायला पण आजकाल नको वाटते. बघितलं तर एक चपाती खायची असेल आणि ती पण गार का खायची, म्हणून मग मी विचार करते की गरमच करून खायचं म्हणून. अगदी असाच किचनवर पसारा जरी पडला ना तरी मी काहीच वाटून घेत नाही. आल्यानंतर ना मग चपाती बनवून झाली इथे माझी आणि जे काय आता किचनवरचा पसारा होता ना तो सगळा आवरायला घेतला. किती दिवस झालं माझं छोट्या डब्यामधलं पीठ संपलं आहे, म्हणजे जे की मी चपातीला लावायला घेते ना ते पीठ संपलं आहे, पण ते अजूनही माझ्याकडून भरणं झालेलं नाही आहे. किंवा तेल संपलं होतं जे चपातीला लावते ना ते, त्यात पण मी ठेवलं नाही आहे तेल अजून. सगळं असं रिकामं रिकामंच आहे. तर कधी वेळ भेटेल मला काय माहिती. आणि दुपारच्या वेळेस असं वाटतं ना की आराम करावा, ह्यात ती कामं आठवतात पण नको वाटतं की कंटाळा आला, चल नंतर कधीतरी करून घेईल म्हणून. छोटंसं किचन असल्यामुळे ना माझं असं सारखं सुरू राहतं. म्हणजे मी स्वयंपाक जरी बनवत असले ना तरी माझा एकीकडे बनवणं आणि एकीकडे आवरणं सुरूच असतं. त्याच्यामुळे सगळा किचनवरती काय माझ्या राडा पडत नाही आणि मला असं वाटतं की राडा पडावा आणि तो पण पटपट पटपट आवरावा आणि तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करावा. पण ती एक सवय लागून गेली मला की करता करता आवरून घ्यायचं, त्यामुळे जास्त काही पसारा पडत नाही. जो काही थोडाफार पडला आहे ना त्याचाच मी आज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. आणि जेव्हा आधी व्हिडिओ बघायचे ना त्यावेळेस मला असं वाटायचं की मी पण असाच व्हिडिओ शूट करेल जास्त पसारायचा, पण तेवढा पसारा काय माझ्याच्याने पडत नाही. रात्री सँडविच बनवलं होतं, पण सँडविच मेकर जे आहे ना ते मी क्लीन करून ठेवलेलं नव्हतं, कारण रात्री मला वाटते मला बाहेर चालायलासुद्धा जायचं होतं. मग मी भांडी वगैरे काहीच घासली नव्हती, कारण एकदम थोडी भांडी होती. आणि हो, कालच्या व्हिडिओ मी तुम्हाला बोलले होते की जर काय सँडविच वगैरे केलं तर तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर तो काय मी शूट नाही केलं शॉर्ट व्हिडिओमध्ये, उद्या तुम्हाला ते बघायला भेटेल. तर इथे क्लीन वगैरे करून घ्यायला घेतलं. रात्री उशीर पण नव्हता जास्त झालेला, पण घरातला पसारा हे ते सगळं खूप जास्त वाढलेलं होतं. मग त्या सगळ्यातनं मला बाहेर पडायचं होतं, म्हणून आम्ही रात्री खाली चालायला गेलो होतो अगदी खूप दिवसातून, कारण वातावरण पण खूप मस्त होतं आणि हे पण थोडेसे फ्री होते. रोज ऑफिसमध्ये कामाचा लोड असल्यामुळे ते पण वैतागलेले असतात, पण काल निवांत होते तर चला म्हटलं जाऊयात आपण. आपली घरातली कामं काय रोजचीच आहेत, एक दिवस सुट्टी घेतली म्हणून काय फरक पडतोय असा जास्तीचा. तुम्हीही नेहमी असंच करत जा, कामातून थोडा स्वतःसाठी सुद्धा वेळ देत जा.
इथे सँडविच मेकर क्लीन करून घेतलं आणि परत त्याला जागच्या जागी ठेवून दिलं. आता परत कधी काढणं होते काय माहिती. घरामध्ये अजून ब्रेड आहेत शिल्लक, पण जोपर्यंत धनुष मागत नाही ना तोपर्यंत करून द्यायचं काही टेन्शन नाही आहे. आणि सारखं सारखं ते खाणं म्हटलं तरी नको वाटतं. सगळा पसारा आवरून घेतला. त्याच्यानंतरनं भांडी क्लीन करून घेतली. जवळजवळ 1-1.5 तास माझा किचनमध्येच जातो. त्याच्यानंतरनं मग धनुषला आणायला जायचा टायमिंग झाला. कपडे वगैरे पण सगळं धुवून घेतलं होतं. आज आवरलं होतं बऱ्यापैकी माझी काम, फक्त सुकायला टाकायची बाकी होती. ते पण मशीन लावणार होते सुकण्यासाठी, कारण पावसाचं वातावरण झालं होतं. जेव्हा मी धनुषला स्कूलमधून घेऊन आले ना त्यावेळेस असं जोरदार पाऊस पडायला लागला. मी थोडंसं भिजलोसुद्धा, खूप जास्त वाईट वाटलं आणि मला वाटलंसुद्धा नाही की पाऊस पडेल म्हणून इतक्या लवकर. पण धनुषचं पण कालवा सुरू झाला की मम्मी माझे कपडे भिजत आहेत म्हणून. पटकन घरी आलो. त्याच्यानंतर मग मी त्याचं आवरून दिलं आणि त्याने काय आज स्कूलमध्ये टिफिन फिनिश केलेला नव्हता म्हणून तो जेवण करत बसला. मीही जेवण केलं. त्याच्यानंतरनं मग मी जरा वेळ आराम केला आणि धनुष TV बघत नाही जास्त आता, त्याच्यामुळे तोही माझ्याबरोबर झोपला होता जरा वेळ. म्हणजे त्याची मस्ती चालू होती आणि मस्ती करत करत माझी झोप लागली आणि माझी झोप लागल्यानंतर ह्याने मोबाईल घेतला आणि मी झोपली शांत. म्हणजे मोबाईलचा आवाज कमी करून तो मोबाईल बघत बसला होता. मग उठल्यानंतर आमच्या दोघांचा चहा वगैरे झाला. तर चला म्हटलं आता संध्याकाळच्या वेळेला इथं मस्त दिवाबत्ती करून घेते, अजून घरामध्ये फ्रेश वाटेल. आणि धनुषचं असं म्हणणं होतं ना की मम्मी लुंगी डान्सचा जो व्हिडिओ आहे ना तो लावून दे, मला त्याच्यावरती डान्स करायचा आहे. पण मी म्हटलं की आत्ता माझी देवपूजा चालू आहे तर तुला तो व्हिडिओ मी लावून देणार नाही. तर त्याचं ह्याच्यावरती डान्स करणं चालू होतं. ते बघून बघून शिकतोय सगळ्या गोष्टी. इथे मस्त असं धूप अगरबत्ती लावून घेतली आणि घट बघा एवढासा उगवला आहे. म्हणजे अजून तर 4-5 दिवस जाणारच आहेत, त्यात तर अजून छान ग्रोथ होईल त्याची. तुमच्या घरचा पण घट असा मस्त उगवला आहे का मला तेही सांगायला विसरू नका. घटाची माळ अजून घालायची बाकी होती. जेव्हा हे संध्याकाळी ऑफिसवरून येतात ना त्यावेळेस मग अशी फ्रेश फ्रेश फुलं घेऊन येतात. मग आल्यानंतर तेच मला छान माळ बनवून देतात, मग मी घालते. कारण मला ती माळ व्यवस्थित काही बनवता येत नाही आणि माझ्या लग्नाच्या आधी ह्या गोष्टी मी अगदी जवळून नाहीत बघितल्या. म्हणजे माझ्या आत्याकडे घट असायचा, आमच्या आत्या आमच्याकडेच राहायची ना, तर ती तिच्या सेपरेट घरामध्ये राहायची आणि ती बसवायची, पण एवढं जवळनं कधी बघणं झालंच नव्हतं. फार आनंद असायचा ह्या सगळ्या गोष्टींचा आणि पण असं कधी एवढं जवळनं काही गोष्टी नाहीत मला अनुभवता आल्या. पण लग्नानंतरनं सगळे सण मला कळले, व्यवस्थित शिकलेसुद्धा, कारण सगळं व्यवस्थित बघूनसुद्धा घेतलं आहे म्हणून. आणि प्रत्येक सण मला आनंदाने साजरा करायला खूप जास्त आवडते. म्हणजे प्रत्येक सणाची मी एवढी आतुरतेने वाट बघत असते ना की मी काय सांगू तुम्हाला. आणि माझ्यासारख्या बऱ्याच जणी अशा असतील की त्यांनाही सगळे सण साजरे करायला खूप जास्त आवडतात. मी घरामध्ये सगळं करण्याचा प्रयत्न करते कारण माझ्या धनुषला पण त्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत म्हणून. संध्याकाळच्या वेळेला कापूरदानी लावली होती आणि त्याचं रिफ्लेक्शन ना बाहेरच्या विंडोमध्ये पडत होतं, म्हणजे त्या काचेवरती. इतकं छान वाटत होतं ते बघायला. आणि हे झाड बघा किती हिरवगार झाले मस्त. जेवढं घरात ठेवून हे ग्रोथ होत नव्हती ना त्याची, तेवढं बाहेर ठेवून झाले. आणि मला ह्यावेळेसचं झाड अजिबात जळून द्यायचं नाही आहे. मागच्या वेळेचं झाड करपून गेलं होतं, पण ह्यावेळेसचं छानच त्याची ग्रोथ व्हायला लागली आहे. आणि बाहेरचं ऊन वारा पण त्याला तेवढंच पाहिजे, त्यावेळेसच झाडे चांगले ग्रो करतात. हॉलमध्ये 2 विंडो आहेत, तर एक विंडो तिकडची तुम्हाला मगाशी दाखवलीच, पण ही दुसरी विंडो, त्यातून पण ना बाहेरचा खूप छान व्ह्यू दिसतो. आणि ह्यांनी ना मनी प्लांटचं कटिंग केलं होतं आणि ते कटिंग ह्याच्यामध्ये लावले, ते पण छान वाढीस लागले. पण मला एवढं पण काय ते वाढीस लागल्यासारखं वाटत नाही आहे. बघू आता ते हळूहळू लागेल वाढीस छान. आणि बाहेरचं असं काही वातावरण आहे. संध्याकाळच्या वेळेला त्या ग्राउंडमध्ये मुलं छोटी छोटी खेळत असतात आणि धनुष त्यांनाच बघून खूप जास्त खुश होतो. मग रात्रीचं जेवण काय बनवायचं, काय करायचं, त्याचा ना 1 मिनिटसुद्धा माझ्या मनामध्ये विचार नाही आला. पण मी विचार करत होते दुसऱ्या दिवशीचा, म्हणजे उद्याचा विचार करत होते. उद्या धनुचा स्कूल आहे फक्त 2 तास आणि आम्हाला देवीलासुद्धा जायचं होतं. प्लॅन केलं होतं सॅटर्डेला जायचं म्हणून, पण परत विचार केला की त्या देवीला जायला ना जवळजवळ पाऊण तास चढायला लागतो आणि धनुषचे त्यात खूप जास्त हाल होतात दरवेळेसच. मग विचार केला की त्याला स्कूलला सोडून आम्ही तसं देवीच्या दर्शनासाठी जाऊ. आणि त्याचं पण 2च तास स्कूल असणार आहे, तर त्याला टिफिन वगैरे काय न्यायचा नाही आहे. पण म्हटलं हेवी नाश्ता काहीतरी करून जाईल म्हणून विचार करत होते की सकाळी इडलीचं भिजत घालायचं. आणि मी ह्यांना प्रॉमिस केलं होतं की मी घालणार म्हणून, पण मला घालायच्या टायमिंगला आठवलं इडलीचं भिजत की रेशनचे तांदूळच नाही आहेत आणि रेशनच्या तांदळाशिवाय इडली काही चांगली होत नाही, किंवा डोसा असेल ते काही चांगलं बनत नाही. म्हटलं काय करायचं. मग विकतचं पीठ आणायला सांगायला पण मला खूप जास्त कसं तरी वाटत होतं. म्हटलं की नको सांगायला, नाहीतर आणखी ते मनामध्ये विचार करतील की हे तर रात्री म्हणत होते की मी असं करणार तसं करणार म्हणून, आणि करायच्या टायमिंगला हिनं केलेलं नाही आहे. बाकी काय त्यांना एक्सप्लेन करण्यापेक्षा म्हटलं ते तिथं स्टॉप करूयात.
आपण उद्याला उपीट बनवूया, तेही हेवीच होऊन जातो नाश्ता, काही लवकर भूक लागत नाही. पण परत माझ्या मनामध्ये विचार आला की रवा भाजायचा आहे म्हटल्यानंतर ना आपल्याकडं तूपच नाही आहे आणि बिना तुपाचा रवा भाजणार कसं. मग मी लगेचच तूप काढायला घेतलं आणि कालच्याच दिवशी मी डबाना खाली ठेवला होता आणि बघा हे तुम्हाला दाखवताना पडता पडता वाचलं. खूप जास्त मला भीती वाटली होती, हे जर पडलं असतं तर काय झालं असतं. मग अशी तुम्ही तिथं बघितलं असेल तर कढईमधलं पाणी डायरेक्ट मी फरशीवरती टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर हे माझा हात थरथर कापायला लागला होता, ते तुम्हाला दिसतच असेल. मग विचार केला की आपण तूपच काढून घेता. आणि 2-3 दिवस झालं धनुषने ना फालुद्याचं पॅकेट बघितलं होतं, त्याचं म्हणणं चाललं होतं की मम्मी करून दे मला म्हणून, कारण त्याने ते कोरडंच खायला घेतलं होतं. म्हटलं त्यापेक्षा बनवता. ह्या सगळ्या 2 गोष्टींचा विचार माझ्यामध्ये चालला होता, प्लस उद्याचाही विचार चालला होता. पण म्हटलं चला तात्पुरतं बघूयात. जेवणाचा विचार बाजूला ठेवून मी तूप काढायला घेतलं आणि तुपासाठी तुम्हाला तर माहिती आहे खूप जास्त वेळ लागतो. पण म्हटलं चला आता उद्याचं काम काहीतरी हलकं करायचं म्हटलं आपल्याला, हे तर केलंच पाहिजे. इथे छान असा लोण्याचा गोळा तयार झाला. खूप दिवसातून माझ्या मनासारखं तूप निघत होतं का काय माहिती. असं एकदम मला ना लोण्याचा घट्ट गोळा पाहिजे असतो, नाहीतर दरवेळेस काय होतं असं फिसकटलेलं दही म्हणजे फिसकटलेला लोण्याचा गोळा निघतो. पण ह्यावेळेस मस्त पिवळं धम्मूक असं छान असा लोण्याचा गोळा बनवून तयार झाले. असे मस्त 3 गोळे मी बनवून घेतले आणि महत्त्वाचं काम झाल्यानंतर ना खूपच रिलॅक्स फील होतं. पण ह्यावेळेस मला तसं काय वाटलं नाही, कारण तूप सगळं करपून बसलं अगदी लक्ष देऊनसुद्धा. ठीक आहे, आता ते काढून वगैरे घेतलं काचेच्या बरणीमध्ये. बरणी वॉश करण्यापासूनचं काम केलं. पण मन थोडंसं नाराज झालं होतं. ठीक आहे, चालायचंच होतं असं कधीतरी. त्याच्यानंतर मग मी फालुदा बनवायला घेतला. तुम्हालाही बनवायचं असेल तर नक्की बनवा. टेस्ट वगैरे ह्याची खूप छान लागते, म्हणजे एवढी पण काही छान नाही लागत, पण मुलं आवडीनं खाऊ शकतात एवढी तर छान लागते. इथे 5 मिनिटामध्ये छान असा माझा फालुदा तयार झाला आहे. आता मी ह्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे, जेणेकरून थंड थंड तो छान लागेल म्हणून. धनुषला तर गरम गरमच खायचं होतं, त्याला अजिबात चैन पडत नव्हतं, कारण त्याला फालुदा खूप जास्त आवडतो म्हणून. आता फालुद्याचे लाड मी जरा वेळ बाजूला ठेवते आणि माझं महत्त्वाचं जे काम आहे ना ते म्हणजे रवा भाजणं. छान अशा तुपामध्ये रवा मस्त भाजून घेते, जेणेकरून सकाळचं काम माझं हलकं होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.